तर डी-व्ही चालू आहे आजपासून स्टाफ नर्सचं डी-व्ही आता ठाण्याचं वगैरे आज आहे चालू. तर आजच्या डेटचे ठीक आहे, आज डी-व्ही कसं झालं त्याची तर ऑर्डर ज्यांना ज्यांना मिळाली ते एक ऑर्डर पण बघू की काय नियम आहेत त्याच्यामध्ये, ऑर्डरमध्ये काय नियम अटी आहेत, किती दिवस वेळ मिळणार आहे जॉईनिंगला. ठीक आहे. तर आजचा अपडेट तुम्हाला एकदा ऑर्डर्स दाखवतो डायरेक्ट. त्याच्यामध्ये बघू आपण एक नियम. हे बघा, हे ठाण्याची आहे, ठाणे विभागाची ऑर्डर आहे आजची. ठीक आहे, 17 तारीख आजची ऑर्डर आहे. आरोग्यसेवा ठाणे मंडळ अधिपरिचारिका शासकीय पदावर निघतो. ठीक आहे, हे शासकीय आज गव्हर्नमेंटवाल्यांचं होतं, फिमेलचं त्यांचे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे तुमचे संदर्भ दिलेले आहेत. ठीक आहे, टी सी एस कंपनीकडून आलेले लेटर, तुमची निवड यादी, कार्यालयाचं समुपदेशनाचं लेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नियुक्ती प्राधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून म्हणजे डी डी. ठीक आहे, डेप्युटी डायरेक्टर या कार्यालयाच्या स्थापनावरील अधिपरिचारिका या पदावर वेतन स्तर S13. ठीक आहे, मी आधी सांगितलं होतं आपण S13 हा आपला वेतन श्रेणी आपली त्याच्यामध्ये येतं. आणि हे बेसिक आहे आपलं 35,400 ते 1,12,400 जे हे आहे हे आपलं बेसिक आहे. तर सगळं बेसिक म्हणा, 35,400 हे बेसिक आहे आपलं. तर ह्या स्केलवर ह्या वेतनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती आदेश. आता हे बघा, खूप जण इथं कन्फ्यूज होतील. निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात हे गव्हर्नमेंटच्या कुठल्याही ऑर्डरमध्ये असंच असतं, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपातच लिहिलेलं असतं. गव्हर्नमेंटची कुठलीही परमनंटची ऑर्डर बघा तुम्ही, असंच लिहिलेलं असतं निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात. म्हणजे तुमचं आणखीन प्रोबेशन पिरियड आहे. ठीक आहे, मी काल पण सांगितलं तुम्हाला प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा असतं, त्याच्यानंतर परमनंटचं येतं तुम्हाला लेटर वगैरे. ठीक आहे, ते एक प्रोसिजर आहे. पण फर्स्ट ऑर्डर ही तुम्हाला कधी पण निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असंच मेन्शन असतं. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे कन्फ्यूज होऊन किंवा घाबरून नका जाऊ की परमनंट भरती होती. कारण हे हा वर्ड बघून खूप जण मला तेच कॉल करत होते, सर ऑर्डर तर दिली पण तात्पुरत्या स्वरूपाची दिली. ठीक आहे, ते तात्पुरते स्वरूप नाही, ते ऑर्डर अशीच असते गव्हर्नमेंटची कुठलीही बघा, त्याच्यावर असंच असतं. ठीक आहे, चला. तर ह्याचा निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ह्याला बिलकुल नका घाबरू, ह्याचं काही नाही. ठीक आहे, असंच असतं. चला, नियुक्ती आदेश खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे. याच्यामध्ये तुमचं इथं हे अनुपान नाव, इथं नियुक्तीचा प्रकार सरळ सेवा भरती, समजा एक कॅटेगरी तुमची कशातून सिलेक्शन झाले आणि तुम्ही कोणतं जे चूज केलं ठिकाण ते. ठीक आहे, तुमचं काउन्सिलिंग होऊन चूज केल्यानंतर हे सर्व तुम्हाला मिळेल. हे तुमचं नियुक्तीचं ठिकाण आहे. आता हे बघू, त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती काय आहेत त्यांचे. सदरचे आदेश खालील नियमांच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून. पहिलं, सदर नेमणूक आदेश प्राप्त होताच 8 दिवसाच्या आत. ठीक आहे, मी काल पण सांगितलं तुम्हाला की 8 दिवस वेळ मिळेल तुम्हाला. ठीक आहे, 8 दिवसाच्या आत दिलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावे व रुजू अहवाल संबंधित. तर DMRला जसं 1 महिन्याचा वेळ होता, DMRला 1 महिन्याचा वेळ होता, तसं DHSला किती आहे, फक्त 8 दिवसाचा वेळ आहे. तर 8 दिवसच तुम्हाला वेळ मिळेल. 8 दिवसामध्ये तुम्हाला ते जॉईन होणं गरजेचं आहे, नाही तर तुमची ऑर्डर रद्द होऊन जाईल. ठीक आहे, अहवाल सर्व संबंधितांना सादर करावा. आपण विहित कालावधीत हजर न झाल्यास आपण हजर होण्यास इच्छुक नाही असे गृहीत धरून नेमणूक रद्द करण्यात येईल. ठीक आहे, तुम्हाला आता ही ऑर्डरमध्ये दिलेलं मोस्ट ऑफ द पॉईंट हेच असते, तुम्हाला रद्द करण्यात येईल हेच असतं त्यांना, कारण हे नियम आहे. तुम्ही जर हे फॉलो नाही केले तुमची ऑर्डर रद्द. ठीक आहे, तर हा फर्स्ट पॉईंट मेन काय याच्यात, 8 दिवसाच्या आत रुजू होणे. चला, नेक्स्ट आपली नेमणूक जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या शरीरदृष्ट्या पात्र असल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारावर अवलंबून राहील. म्हणजे मेडिकल. ठीक आहे, मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल वर अवलंबून राहील. सदर प्रमाणपत्राद्वारे आपणास शासकीय सेवेस अपात्र ठरविण्यास आपली सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. जर तुम्ही अनफिट ठरला तर ते हे रूल कॉमन आहे. ठीक आहे, तुम्हाला मेडिकल वगैरे जे मेन मेडिकल तुम्हाला म्हणलं होतं मी, जसं DMR आपल्याला आधी घेतं, पण DHS तसं नाही, जे मेन मेडिकल होतं तेच घेतं डायरेक्ट. तर जे मेन मेडिकल होणार आहे ते मी आधी सांगितलं तुम्हाला कोण करतं, CS. ठीक आहे, तिथं मेन CS असतं, CSकडं होतं ते जिल्ह्याच्या ठिकाणी. तर ते तुम्हाला मेडिकल प्रमाणपत्र आता सादर करावं लागेल ज्यावेळेस तुम्ही आता जॉईनिंग जाताल त्यावेळेस. तुम्हाला ॲक्च्युली डायरेक्ट मेडिकल नाही करत. ठीक आहे, मी तुम्हाला काल पण सांगितलं, तुम्हाला आधी CSकडे जॉईन व्हावं लागतं. तुमची पोस्टिंग जिथे आहे तिथं त्याच्याकडून CSकडून तुम्हाला एक जॉईनिंग लेटर मिळतं तुमच्या हॉस्पिटलच्या नावानं. ठीक आहे, ही जरी ऑर्डर असली तर आणखीन एक ऑर्डर, जसं DMRमध्ये डीनकडून निघते ना, तसं DHSमध्ये CSकडून निघते. तर आणखीन एक ऑर्डर निघते तुमच्या हॉस्पिटलच्या नावानं आणि ती ऑर्डर घेऊन मग तुम्हाला परत जॉईन व्हावं लागतं. ठीक आहे, ते जॉईनिंगला गेल्यास तुम्हाला समजेल. चला, पुढला पॉईंट बघू. तर मेडिकल एक लागेल. सेकंड पॉईंट हा आहे मेडिकलचा. ठीक आहे, ते तुम्हाला आता नंतर मेडिकल देणं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपली नियुक्ती ही पोलीस खात्याकडून आपले पूर्व चारित्र्य व वर्तणूक अहवाल प्राप्त होण्यास अधीन राहून करण्यात येत असून सदर अहवालामध्ये काही आक्षेपार्ह नोंदी आढळल्यास आपली सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. म्हणजे हा 3 थर्ड पॉईंटचा मेन काय,
पोलीस व्हेरिफिकेशन, ठीक आहे. जे कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणतो आपण पोलीस व्हेरिफिकेशन ते वालं, हे पण तुम्हाला नंतरच जॉईनिंग नंतर, ठीक आहे. हे ऑफिशियल लँग्वेज आहे, पण एका वर्डमध्ये सांगायचं म्हणलं तर हा सेकंड पॉईंट म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं आहे, ठीक आहे. थर्ड पॉईंट म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायचे तुम्हाला जॉईन झाल्यानंतर, ठीक आहे. आताच काही करायचं नाही, तुम्ही जाऊन आता जॉईन होऊ शकता, हे नंतरच्या गोष्टी येतात पण ते ऑर्डरमध्ये मेन्शन करून देतात. चला नेक्स्ट पुढला नियुक्ती. आपली नियुक्ती ही थर्ड पॉईंट झाला. फोर्थ, आपली नियुक्ती सादर केलेल्या नॉन क्रिमिनल NCL प्रमाणपत्राच्या पडताळणी आधी राहून देण्यात येत आहे. सदर प्रमाणपत्र अवैध ठरल्यास आपली सेवा समाप्त करण्यात येईल. हे कॅटेगरीवाल्यांचं ज्यांचं कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले, आता हे NTD कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले तर त्या कॅटेगरीला NCL असतं, ठीक आहे. तर हे त्यांच्यासाठी आहे की तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर चुकीचं आढळलं किंवा खोटं आढळलं तर तुमची नियुक्ती रद्द करण्यात येईल, ठीक आहे. आता अदर कास्टसाठी SC ST वगैरे असेल, ओपन कॅन्डिडेट असतील, त्यांना काही गरज नाही, त्यांचा काही संबंध नाही या पॉईंटशी, ठीक आहे. चला नेक्स्ट हा पॉईंट, ह्याच्या रिलेटेड मला खूप वेळेस क्वेश्चन आलेला. आपण हिंदी व मराठी भाषा संबंधित नियमावलीनुसार जर आपण या अगोदर उत्तीर्ण झाले नसाल, निकाल होण्यापासून सूट मिळाली नसेल तर आपणास यथार्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषी विषयाची मुदत 2 वर्ष उत्तीर्ण आवश्यक राहील. तदनंतर पुढील सेवा वेतन वाढ रकम, ठीक आहे. हे मी याच्या आधी खूप वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑलमोस्ट प्रत्येक लाईव्हमध्ये मी सांगितलं तुम्हाला की मराठी हिंदी लँग्वेजचं ते कंपल्सरी असतं, देणं असतं. तर ते कसं द्यायचं नसेल तर यथार्थ मंडळाची तुम्हाला ते एक्झाम द्यावी लागते, ठीक आहे. तर हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. मी तुम्हाला ह्याचं डिटेलमध्ये एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे, फक्त थोडं एकदा जॉईनिंगसाठी मी थांबलो होतो, आता मी टाकेन याचा व्हिडिओ. हा फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा, एक्झाम कशी द्यायची, ह्याचे पेपर कसे असतात, किती लेवलमध्ये असतात आणि त्याचे सर्व A to Z तुम्हाला मॉडेल पेपर पण दाखवेन मी. तर हे डिटेलमध्ये सांगेल मी तुम्हाला. ह्याचा आता स्टेज घेऊ नका, हे पण जॉईनिंग नंतरच आहे, ठीक आहे. ह्याला तुम्हाला 2 वर्ष वेळ मिळतं, ठीक आहे. ह्याला पण 2 वर्ष वेळ मिळतं, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर शॉर्टमध्ये 5व्या नंबरचा हा पॉईंट आहे की मराठी हिंदी भाषा तुम्हाला ते एक्झाम द्यायची असते. टाकेन मी थोड्या दिवसातच, एक उद्या परवा किंवा 1-2-3 दिवसात मी तुमचा याच्यावर डिटेल व्हिडिओ टाकेन मी सर्वच, की एक्झाम ही कोणती असते, कशी असते, कधी असते, ठीक आहे. तुम्ही जॉईन व्हा सध्या, फक्त ज्यांना ऑर्डर मिळाली आहे ह्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. ह्याला 2 वर्ष वेळ आहे, ठीक आहे. तुम्ही कधीही नंतर देऊ शकता. चला पुढलं 6 पॉईंट, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक आपणा संगणक संगणक हाताळणी वापरण्याबाबतचे ज्ञान एक अतिरिक्त आवश्यक अर्हता म्हणून निश्चित करण्यात आलेले आहे. आपण अशा प्रमाणपत्र सादर केले नसल्या आधी फापट पसारा द्या सोडून, एवढ्याचं मिनिंग एवढंच आहे. MSc IT, ठीक आहे. MSc IT तुम्हाला 2 वर्षामध्ये सबमिट करायचे, याचा मिनिंग एवढाच आहे फक्त, ठीक आहे. ते काय पण किती पण लिहित राहतात. हे बघा इथे 2 वर्षाच्या आत, ठीक आहे, नियुक्ती मिळाल्यापासून. या 6 पॉईंटचा मिनिंग आहे MSc IT. तुमच्याकडे नसेल MSc IT सर्टिफिकेट तर 2 वर्षामध्ये तुम्हाला ते द्यायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघू. आपण अधिपरिचारिका शासकीय पदावर कार्यभार धारण केल्यापासून दिनांकापासून 1 वर्ष कालावधी हा पूर्ण परीक्षाधीन कालावधी राहील. परीक्षाधीन कालावधी कामाचा आक्षेप दर्जा प्राप्त न केल्यास, केल्याचा वर्तणूक समाधानकारक न आढळल्यास त्याची सेवा संपुष्टात आणण्यात येईल किंवा परीक्षाधीन कालीन नियमानुसार वाढवण्यात येईल, ठीक आहे. याचा मिनिंग एकच आहे, प्रोबेशन पिरियड, ठीक आहे. एका वर्डमध्ये प्रत्येक पॉईंटचं तुम्हाला सांगतो. याचा मिनिंग आहे प्रोबेशन पिरियड. तुम्हाला 1 वर्षाचा DHSमध्ये जे मी सांगतो प्रोबेशन पिरियड असतो तो हा, ठीक आहे. चला नेक्स्ट पुढला पॉईंट. हे प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला ते दिसेल. तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला काढून टाकण्यात येईल, ते नाही केलं तर काढून टाकण्यात येईल, ठीक आहे. ते आहे रूल, फॉर्मॅलिटी आहे, ते तसंच असतं, ठीक आहे. चला पुढला पॉईंट. वित्त विभागाकडील शासन निर्णय क्रमांक, हे पेमेंट रिलेटेड असतं वित्त विभागाचं. शासन निर्णय क्रमांक, ठीक आहे. हा GR नंबर, मंत्रालय दिनांक हे सोडून द्या. 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्ती होताच उमेदवाराने नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना लागू राहील. मात्र सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती योजना म्हणजे महाराष्ट्र सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना यांचा लागू होणार नाही. आता हे एवढ्या फापट पसाऱ्याचा एकच मिनिंग आहे ह्या 8व्या पॉईंटचा, की तुम्हाला जुनी पेन्शन लागू नाही. तुमचं जे आपलं DCPS NPS, ठीक आहे, जे आहे नवीन अंशदान ते लागू असेल तुम्हाला. ते 2005च्या आधीच्यांना जुनी पेन्शन योजना होती ना, ते चालू होते ना, मागे आंदोलन ऐकले असतील तुम्ही. जुनी पेन्शन योजना, एकच मिशन जुनी पेन्शन, ठीक आहे, ते ऑर्डरमध्ये टाकून दिले, नाही मिळणार, ठीक आहे. तर याचा मिनिंग एवढाच आहे
की तुम्हाला नवीन पेन्शन योजना लागू असेल, जुनी नसेल. ठीक आहे, ह्याचा विषय द्या सोडून. चला पुढला पॉईंट. आता ह्याचं हे काय असतं DCPS आहे ते पेमेंटचा सेपरेट व्हिडिओ मी टाकेल त्याच्यामध्ये हे सांगेल. चला पुढे नेक्स्ट पॉईंट. शासन परिपत्रक हे जाते नियमन डेट ही नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 2005 प्रतिज्ञापत्र नेमणूक स्वीकारताना भरून देणे बंधनकारक राहील. सदर प्रतिज्ञापत्रातली माहिती खोटी आढळून आल्यास हे नियुक्ती रद्द करण्यात येईल. तर प्रत्येक कॉमनच असतं. ठीक आहे, चला 9वा पॉईंट कॉमन. 9व्या पॉईंटमध्ये काय एवढ्याचा मिनिंग स्मॉल फॅमिली. ठीक आहे, ते तुम्हाला भरून दिलं असेल तुम्ही आता DVच्या वेळेस. ठीक आहे, तर स्मॉल फॅमिली ते जे सर्टिफिकेट भरून देतो आपण तेवाला त्याचा मिनिंग एवढाच आहे की स्मॉल फॅमिली भरून द्यायला पाहिजे. दिलं तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला भरून दिले म्हणून तर तुम्हाला ही ऑर्डर मिळाली. ठीक आहे, हा पण पॉईंट संपला. चला नेक्स्ट पुढलं. उमेदवार राष्ट्रीयत्वाची व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागेल. हे तुम्हाला काही कुठं जाऊन शपथ वगैरे घ्यायची नाही, काही नाही. ठीक आहे, नॅशनॅलिटी आहे आपल्याकडं, इंडियन आहे. ते राष्ट्रीयत्वाचं सर्टिफिकेट बस झालं आपलं. शपथ घ्यावी लागेल म्हणजे कुठं जाऊन काही खरं शपथ वगैरे घ्यायची नाही. ठीक आहे, याचा विषय संपला. नेक्स्ट 11वा पॉईंट. सदर पदास शासनाने विहित केलेले प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. ठीक आहे, एज्युकेशन तुमचं कंप्लीट पाहिजे, पूर्ण झालं आहे तुमचं GNM BSc जे काही झालं असेल ते चेक करून तर ऑर्डर दिली ना त्यांनी, पण फक्त ते ऑर्डरमध्ये मेन्शन करतात पॉईंट. ठीक आहे, सगळे पॉईंट मेन्शन करतात. आता काय परत आणखीन काही करायचं नाही तुम्हाला. नेक्स्ट पुढली. आपली बदली या मंडळात कोणत्याही ठिकाणी लोकहितास्तव करण्यात येईल. ह्याचा अर्थ काय की जे आपण ट्रान्सफर म्हणतो ते आपण तर करतोच, पण जे प्रशासकीय बदली ज्याला म्हणतो, ठीक आहे, जे बदली करतात हे प्रत्येक गव्हर्नमेंट ऑर्डरमध्ये असतं. किंवा गव्हर्नमेंटला जर वाटलं कुठं गरज आहे ते तुमची ट्रान्सफर करू शकतात. असं नाही की तुम्ही गव्हर्नमेंटला नाही म्हणू शकत की नाही माझी ट्रान्सफर करायचीच नाही, माझी पोस्टिंग इथं आहे. गरज पडली तर कुठेही करू शकतात. ठीक आहे, तर ते पुन्हा म्हणायचं नाही म्हणून त्यांनी आधीच टाकून दिले. चला पुढे नेक्स्ट. आपणास राजीनामा द्यायचा कुठे गेला आपणास राजीनामा द्यायचा झाल्यास 1 महिना आगाऊ पूर्वसूचना देणे आवश्यक राहील, अन्यथा 1 महिन्याची मूळ वेतनची रक्कम कोषागारात भरण्यात येईल. हे मी ह्याच्या आधी खूप वेळेस सांगितलेलं आहे. तुम्हाला जर रिझाईन ते जे विचारत होते ना आधी DHS जॉईन करून मग DMR आल्यास DMR जॉईन करू का, मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही जर तसं केलं तर तुम्हाला 1 महिन्याचं पेमेंट तरी भरा. पेमेंट म्हणजे बेसिक. ठीक आहे, 35,400 बेसिक किंवा स्टॅटमध्ये म्हणजे 1 महिना तरी पूर्वसूचना द्यावी लागेल. 1 महिना आगाऊ पूर्वसूचना जर दिली तर मग पैसे भरण्याची गरज नाही, तुम्ही सोडू शकता जर सोडायचं असेल तर. ठीक आहे, हा पॉईंट तो आहे. चला म्हणजे DMRसाठी नाही, कोणत्या एक्झाम तुम्हाला कधी ज्यावेळेस पण गव्हर्नमेंट जॉब जर सोडायचा असेल तर हाच रूल आहे. चला नेक्स्ट. उमेदवारास एक पती हयात असल्यास दुसरा विवाह करता येणार नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंटचा रूल आहे हा. ठीक आहे, त्याला तुम्ही चॅलेंज नाही करू शकत. असंच का तसंच का, एकच पाहिजे पती पत्नी. ठीक आहे, चला पुढे नेक्स्ट. उमेदवारास नोकरी असताना परवानगीशिवाय दुसरीकडे नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारता येणार नाही. ठीक आहे, काही जण म्हणतात मी एज्युकेशन चालू करतो, म्हणजे ज्यांचं काही चालू होतं एज्युकेशन वगैरे तुम्हाला काही करता नाही. ठीक आहे, दुसरी नोकरी किंवा शिक्षण किंवा व्यवसाय कुठलं तुम्ही जॉब चालू असताना गव्हर्नमेंट जॉब लिगली तुम्ही नाही करू शकत. ठीक आहे, त्याचा मिनिंग तो आहे. चला पुढला. नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च अथवा दैनिक भत्ता अनुदेय राहणार नाही. हे ज्याला आपण DATA म्हणजे म्हणतो. DATA आता हे तुम्हाला मी पेमेंटच्या वेळेस सांगेन की DATA काय असतं ते. तर गव्हर्नमेंटमध्ये असल्यास तुम्हाला तर कुठं पोस्टिंग पडली काही झालं तर तुम्हाला DATA ते अलाउन्स मिळतात. ठीक आहे, प्रवास भत्ता वगैरे येण्या जाण्याचा खर्च राहण्याचा ते असतं. ठीक आहे, तर ते तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई झाल्याच्या नंतर ऑफिशियल कामासाठी, हे आणखीन तुम्ही झालेच नाही तर त्याच्यामुळं तुमची जोपर्यंत जॉईनिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही ते मागू शकत नाही की मी जॉईन व्हायला आलो मला त्याचा खर्च द्या. ठीक आहे, तिथून पुढे मग तुम्हाला कुठं एकदा जॉईन झाल्यास मग तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय झाले, तिथून पुढे जर तुम्हाला कुठं कॅम्पला पाठवलं काही झालं तर त्याचा खर्च मिळेल, DA वगैरे ती वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे, चला पुढला पॉईंट. आपणास नियुक्तीसंदर्भात सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटी आढळून आल्यास आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल. ठीक आहे, कागदपत्रे खोटी आढळली तर सेवा समाप्त करण्यात येईल. पुढलं. सामान्य प्रशासन विभागाच्या हे जाऊ द्या GR नंबर वगैरे हा मागासवर्गीय उमेदवारांनी नियुक्ती दिनांकापासून 6 महिन्याच्या आत त्यांचे जात प्रमाणपत्र सादर करणे अधीन राहून नियुक्तीचा नियुक्ती पदे करायचे. हां ठीक आहे, चला याचा एकच आहे मिनिंग त्याचा. तर एवढ्या पूर्ण पॉईंटचा मिनिंग एवढाच आहे. कास्ट व्हॅलिडिटी ज्यांच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यांनी 6 महिन्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी द्यायची आहे. हे 2 आठवड्यात घ्या ऑफिसकडून, म्हणजे तुम्ही आता
गव्हर्नमेंट एम्प्लॉय तर तुम्हाला ते रिझन लागतं ना कास्ट व्हॅलिडिटी करायला. जर तुम्ही आता गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटला सबमिट करण्यासाठी पाहिजे, तर तुम्हाला ऑफिसकडून लेटर वगैरे घ्यावं लागेल. ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी नाही त्यांच्यासाठी सांगतो आहे, ठीक आहे. तर ते जे काय ते 2 आठवड्यात घ्या, ते सादर करा, 6 महिन्यात ते सांगितलेलं आहे. तर एवढ्या 18 नंबरच्या पॉईंटचा मिनिंग आहे कास्ट व्हॅलिडिटी नसेल 6 महिन्यात करून ऑफिसला जमा करा, असं मिनिंग आहे त्याचा. पुढला पॉईंट 19 सर्वसाधारण शर्तीच्या अनुषंगाने शासनाने आहे कॉमन किंवा इथून पुढे पण जे गव्हर्नमेंटचे GR वगैरे येतील ते तुम्हाला लागू राहतील नियम, ठीक आहे. नेक्स्ट पुढला पॉईंट, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र नोंदविण्यात आलेली जन्मतारीख ही बरोबर असून त्याबाबत त्यांनी कोणतेही तक्रार नसल्याचे प्रमाणपत्र कार्यालय सादर करावे लागेल. मूळ सेवा पुस्तकात करण्यात आलेली जन्मतारीख नोंद उमेदवाराने नेमणूक स्वीकारल्यापासून 5 वर्षानंतर बदलण्यात येणार नाही. म्हणजे कोणाच्या डेट ऑफ बर्थमध्ये वगैरे काही करेक्शन असेल तर ते तुम्ही 5 वर्षानंतर बदलू शकत नाही. जर बदलायचं असेल तर तुम्हाला आधीच, कारण शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TCवर जी आहे तीच पकडली जाते. तरी पण काही चूक असेल, काही असेल प्रॉब्लेम, तर तुम्ही ते 5 वर्षाच्या आतच तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटला कधी नाही म्हणू शकत की माझी अशी चुकली होती त्यावेळेस चेंज करा. तो वाला पॉईंट. चला पुढला, ज्या उमेदवारांनी दिव्यांग प्रवर्गातून निवड झालेली आहे, दिव्यांग उमेदवारासाठी अशा उमेदवारांनी शासन सेवेसाठी वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र वैद्यकीय मंडळाकडून प्राप्त करून घेणे ते कार्यालय सादर करणे बंधनकारक आहे. आता हे स्पेशल रिझर्वेशनवाले जेवढे पण आहेत त्यांचं हे सर्वांचं तसंच असं, जे दिव्यांग आहेत तर त्यांना त्याचं सर्टिफिकेट लागेल की ते वैद्यकीयदृष्ट्या म्हणजे कार्य करण्यासाठी सक्षम आहे त्याचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, संबंधित कार्यालय प्रमुखाने उमेदवार हजर होतेवेळी त्याच्या शैक्षणिक अर्हतेच्या व इतर प्रमाणपत्राच्या मूळ कागदपत्राची तपासणी करावी. हे आता जसं DMRनं केलं, तुम्ही जिथं जॉईन व्हायला गेले तिथं तुमचं परत DV झालं, तसं DHSमध्ये पण सांगितलेलं आहे की प्रत्येकानं तिथं पण आल्यास डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या. पण कोणी करत नाही, फक्त एक झेरॉक्सचा सेट द्या म्हणतात, जा म्हणतात, संपला विषय. ते कोणी बघत नाही, ठीक आहे. पण तरी माहीत असा रूल तुम्हाला, ते सांगितलेल्या ऑर्डरमध्ये त्यांना की चेक करा. चला पुढला पॉईंट, उमेदवाराला हजर करून घेताना त्याच्या आधार कार्ड नंबरशी बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे पडताळणी करून घेण्यात येईल. त्यात काही तफावत आढळल्यास नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल. हे रद्द करण्यात येईल ते प्रत्येक कॉमन असतं, बायोमेट्रिक, इन शॉर्ट बायोमेट्रिक, ठीक आहे. एवढ्याचा मिनिंग एकच आहे, तुमचं बायोमेट्रिक करण्यात येईल. ज्यावेळेस तुम्ही जाताल तिथे तुमचा थंब स्कॅन करता येईल. तुमच्या सिस्टीमला, तुम्ही ज्या डिपार्टमेंट आहे, समजा DHS आहे तर DHSच्या सिस्टमला तुमचं ते लिंक करण्यात येईल. मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये वगैरे जिथं जाईल तिथं अटेंडन्ससाठी बायोमेट्रिक वगैरे ते त्याच्यावरून करता येईल तुम्हाला, ठीक आहे. तर ते जर मॅच नाही झालं, हे झालं म्हणजे याचा अर्थ तुम्ही कॅन्डिडेट वेगळे आहे, तर तुम्ही एक्झाम दुसऱ्यांना दिली, तुम्ही जॉईनिंगला दुसरे आले, ते त्याच्यासाठी ते आहे, ठीक आहे. याचा इतका काही इश्यू नाही. हे बायोमेट्रिक रिलेटेड खूप जणांचे डाऊट चालू आहे की आता पण DVमध्ये बायोमेट्रिकचं काय, बायोमेट्रिकचं ते पण लगेच सांगतो. बायोमेट्रिकचं ते सर्वांसाठी नाही, ज्यांचं ना बायोमेट्रिक होत नव्हतं DMRच्या वेळेस किंवा DHSच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल. एक्झाम सेंटरवर खूप जणांना प्रॉब्लेम आलेले की बायोमेट्रिक ते मॅचच होत नव्हतं त्यांचं थंबचं. तर तशांना सांगितलं होतं की ते बायोमेट्रिक अपडेट करून घ्या, किंवा तुम्ही कधी अपडेट बी केलं असेल काही आधार कार्ड वगैरे, तर त्यावेळेस तुमचं ते बायोमेट्रिक आपलं स्कॅन झालेलं असतं, तुमची फिंगरप्रिंट वगैरे, तर त्यांना प्रॉब्लेम येणार नाही. ज्यांचा प्रॉब्लेम आहे ते फक्त त्यांच्यासाठी आहे, बाकीच्यांनी काहीच करायचं नाही ते बायोमेट्रिकचं, ठीक आहे. ते बायोमेट्रिक रिलेटेड खूप कन्फ्यूज होत आहेत कॅन्डिडेट की त्याचं काय सर्टिफिकेट द्यायचं आहे, त्यांनी मागितलं आहे. ते ज्यांना इश्यू आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना नाही त्यांनी काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच द्यायचं नाही. चला पुढलं, महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक त्याच्यानुसार नियुक्ती दिनांकापासून 2 महिन्याच्या कालावधीत स्वतःची मत्ता व दायित्व याबद्दलचे विवरणपत्र विहित प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे, ठीक आहे. हे तुम्हाला आता इथून पुढे दरवर्षी चालू होईल, जे पण जॉईन होतील तुम्हाला, ठीक आहे. संपली ऑर्डर. हा लास्ट पॉईंट हाच होता 24 पॉईंट, आणि याची कॉपी हा सांगतो पॉईंट 1 मिनिट वरचा. तर हे जी प्रती आहे ते तुमच्या CS वगैरे जाईल, जिल्हा कोशागारला, ठीक आहे. एकदा सांगतो तुम्हाला पॉईंट, हे जे आहे ना ते आता तुम्हाला प्रत्येक वेळेस मतदायित्व, ते इन्कम टॅक्स, ते त्याच्या रिलेटेड आहे. तर तुम्हाला ना गव्हर्नमेंट सेवेत जॉईन केलं तुम्हाला पहिलं हे तर दरवर्षी भरून द्यावं लागतं, ठीक आहे. प्रत्येक वर्षी तुम्हाला एव्हरी इयर तुम्हाला हे मतदायित्व ज्याला म्हणतात, ठीक आहे, विवरणपत्र प्रॉपर्टीचं ते तुम्हाला भरून द्यावं लागतं. एक नॉमिनल फॉर्म असतात, 2-3 पेजचं फॉर्म असतं. त्याच्यामध्ये तुमचे काय मतदायित्व म्हणजे आपल्या लँग्वेजमध्ये प्रॉपर्टी, तुमची प्रॉपर्टी काय, चल अचल मालमत्ता, ठीक आहे. चल म्हणजे लिक्विड फंड म्हणजे असं कॅश वगैरे ते वालं, आणि अचल मालमत्ता म्हणजे प्लॉट, जमीन, घर, ठीक आहे, त्याला अचल म्हणतात. तर त्याचं विवरणपत्र, त्याचा खुलासा द्यायचा असतं की तुमच्याकडे किती आहे, काय प्रॉपर्टी. हे गव्हर्नमेंटला याच्यासाठी असतं की याच्याकडे आधी किती प्रॉपर्टी आहे, पुन्हा जर उद्या काही झालं, काही इन्कम टॅक्सची रेट पडली, ते त्याच्यासाठी असतं, इन्कम टॅक्ससाठी. ह्याच्याकडे प्रॉपर्टी एवढी होती, इथून इतकी जास्त अचानक कुठून आली एवढी, ते त्याच्यासाठी, ठीक आहे. ते त्याच्यासाठी रूल आहे.
बाकी काही नाही, याच्यावर जास्त लोड घेऊ नका. आपल्याला काही करप्शन स्टाफ नर्समध्ये काही मिळणार नाही तुम्हाला. हे काही नाही, नॉर्मल नील आहे ना तुमचं, जे काही असेल ते थोडं बहुत लिहून द्या याच्यामध्ये. हे देतो तुम्हाला ऑफिसला गेल्यास. एक फॉर्म असतं 3 पेजचा, ते फक्त भरून द्यायचं असतं, काही नाही त्याच्यावर. ठीक आहे. तुमचं काही असेल तसं प्रॉपर्टी वगैरे काही असेल, तुमचं घर शेत जमीन तुम्ही लिहायचे ते लिहू शकता त्याच्यामध्ये, त्याचं काही नाही, त्याला म्हणतात ते. चला पुढलं. हे कॉपी तर सांगितलं तुम्हाला, कुठं कुठं कॉपी जाईल तुमची. तुमचं ज्या ह्याच्यामध्ये आहे तिथल्या सिव्हिल सर्जनला, जिल्हा शल्य चिकित्सालय एक कॉपी जाईल, तुमच्या ट्रेझरीला एक जाईल, आणि पुण्याला आणि आपले पुण्याचे जे आपले आयुक्त आहेत त्यांना एक कॉपी जाईल. ठीक आहे. तर अशी ऑर्डर आहे, असे नियम अटी आहे त्याच्यामध्ये. याच्या व्यतिरिक्त जे नवीन नियम आलेला आहे की 2 वर्षानं ते प्रोबेशन पिरियड संपवण्यासाठी एक्झामचा वगैरे, ठीक आहे, त्याचा अपडेट मी नंतर देईन तुम्हाला, कारण त्याला थोडा विरोध चालू आहे संघटनांकडून. बघू काय होते त्याचा अपडेट काय येईल. तर सध्या तरी इतके नियम आणि अटी अशा आहेत. तर प्रत्येकाला आता अशीच ऑर्डर मिळेल, असे नियम राहतील त्याच्यामध्ये, अटी राहतील. तर याच्या व्यतिरिक्त काही असेल आणखीन शंका वगैरे तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि इथून पुढले जे काही अपडेट असेल ते मी आपल्या ग्रुपमध्ये तर टाकीनच व्हॉट्सअपच्या. ज्यांनी ग्रुपचा काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतो आहे, जो ग्रुप जॉईन करता येत नाही, काहीतरी असा इश्यू होतो आहे, तर ठीक आहे, आता मी परत एकदा डिस्क्रिप्शनमध्ये नवीन लिंक टाकेन ग्रुपची, अटॅच करेन. त्याने जॉईन झालं तर ठीक आहे, किंवा मग मला कमेंट सेक्शनमध्ये टाका, मी तुम्हाला परत दुसरी लिंक शेअर करेन किंवा मी ॲड करेन स्वतः. ठीक आहे.